नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 34 इंच छातीचे प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे। सर्वप्रथम आपण एका पेजेसवरती ब्लाऊजची सर्व मापे लिहून घ्यायची। त्यानंतर मागच्या गळ्याची डिझाईन, बाहीची डिझाईन व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची आणि मग आपण ब्लाऊज कटिंग करायला घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीही करू शकता। त्यानंतर मी ब्लाऊजचे अस्तर घेतले आणि त्याच्यावरती सगळ्यात आधी बाहीची कटिंग करून घेत आहे। बाही येथे माझी डिझाईनची असल्यामुळे कटवर्क येणार आहे, त्यामुळे मी आधी सिंपल आखून घेत आहे। बाही लंबी 8.5 घेऊन मी बाहीला आकार देऊन घेत आहे। नेहमीप्रमाणे दंडघेर 5.5 इंच घेतलेला आहे आणि 1.5 इंचाची एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे। नेहमीप्रमाणे बाही कट केल्यानंतर आपण जशी ड्रॉ करायची आहे आपल्याला डिझाईन, ती बाहीवरती काढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येते। बाही कटिंग झाल्यानंतर मी पाठीमागचा भाग काढून घेत आहे। पाठीमागच्या भागाची उंची मी येथे 14.5 घेतलेली आहे मार्जिन पकडून आणि शोल्डर 5.25 इंचाचे घेतलेले आहे। आर्महोल इथे मी 6 इंचाचे घेतलेले आहे। 34 इंच छातीच्या प्रिन्स कटसाठी 6 इंचाचे आर्महोल बरोबर आहे आणि 1.5 इंचाची एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे। अशा पद्धतीने मी पाठीमागचा भाग आखून घेतलेला आहे। आर्महोलच्या गोलाईसाठी 1.5 इंच अंतर घेऊन मी गोलाई दिलेली आहे। त्यानंतर पाठीमागचा गळा 10.5 इंचावरती 3 इंचाचा गोल आकार देऊन कट करून घेतलेला आहे। त्यानंतर चॉकने थोडे ड्रॉ करून ठेवलेले आहे, म्हणजे मला पाठीमागच्या गळ्याची डिझाईन घेण्याचे सोपे जाईल। पाठीमागचा भाग कट करून झाल्यानंतर आपण तोच भाग पुढच्या भागासाठी ठेवायचा आहे, म्हणजे आपला वेळ कमीत कमी लागेल। पाठीमागचा भाग आपण जसाच्या तसा ड्रॉ करून घेत आहोत। खालच्या बाजूने आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे आणि साईडच्या बाजूने आपण 2 इंच आणि वरती 1 इंच असं एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेले आहे प्रिन्स कटसाठी। त्यानंतर आपण पाठीमागचा आर्महोल 1.5 इंचावर गोलाई होती, मग आपण येथे 1 इंचावर गोलाई देऊन घेतलेली आहे आणि गळा आखून घेतलेला आहे 6.5 इंचावरती। त्यानंतर आपण प्रिन्स कटचा आकार देणार आहोत। प्रिन्स कटचा आकार हा हुकांच्या बाजूने 4 इंच अंतरावरती घेतलेला आहे आणि आर्महोलपासून अर्धा इंच आतल्या बाजूने घेऊन आपण घेतलेला आहे। त्यानंतर डॉट पॉईंट 10.5 इंचावरती घेऊन आपण आकार देऊन घेतलेला आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने प्रिन्स कट कटिंग केली तर तुमचे ब्लाऊज अगदी कटोरी ब्लाऊज सारखे छान बसेल आणि कोठेही शोल्डर उतरणार नाही, फिटिंगलाही छान येईल। ह्या पद्धतीने कटिंग केल्यावर फास्ट कटिंग होते। आपण ह्या ब्लाऊजला आडवा गळा 2 इंचाचा घेतलेला आहे। आता आपण अस्तरच्या कपड्यावरती कटिंग करून घेत आहोत। अस्तरच्या कपड्यावरती जो काठ मोठा असेल तो काठ आपण बाहीला घेणार आहोत आणि जो काठ छोटा असेल तो पाठीमागच्या बाजूने घ्यायचा आहे। येथे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाही कटिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर कधी कधी ब्लाऊजची डिझाईन ही उलट्या बाजूने दिसते,
म्हणजेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पानं हे उलटे दिसता आहेत आणि काठ खाली आलेला आहे. मग आपण अशा वेळेस काठ वेगळा कट करून घ्यायचा आहे आणि पानांची डिझाईन सरळ बाजूने कट करायची आहे. जर आपण काठ तसाच ठेवून पाठीमागचा भाग उलट्या बाजूने शिवला असता तर डिझाईन सर्व फुलं उलटे दिसले असते आणि ब्लाऊज व्यवस्थित दिसला नसता. अशा पद्धतीने कटिंग करून आपण पाठीमागे काठ वरतून लावून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपले ब्लाऊज सगळे फुलं सरळ बाजूने दिसतील. आपण पुढच्याही भागाला फुलं सरळ बाजूनेच घेत आहोत. ह्या ब्लाऊजच्या स्टिचिंगचा व्हिडिओ मी वेगळा दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता नंतर. थँक्यू.